बॉलर कोण आहे ओपनिंगला कोण आलेला तो सामन्याला होतय सुरुवात. पहिल्या षटक घेऊन आलाय गोरखनाथ. आई वा, पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केले जात आहे. स्ट्राईक वरती असेल फलंदाज शुभम आडवेरकर, नॉन स्ट्राईक वरती असेल प्रज्योत आडवेरकर. आडवेरकर बंधूची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पाहूया पहिला चेंडू अवांतर चेंडू, वाईट चेंडू दर्शवला जातोय आणि जाहीर क्षेत्रामध्ये एक धाव या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी 57 धावांचं उद्दिष्ट समोर ठेवलं, परंतु या ठिकाणी पहिला चेंडू अवांतर फेकला आणि जाहीर क्षेत्रामध्ये एक धाव पाहायला मिळते. अरविंद पटापट पुढचा चेंडू आईबायाचा शुभम साठी कशा प्रकारे गोलंदाजी होते पाहू. या ठिकाणी मात्र मोठा फुरा चेंडू गेला सीमा पार. आलाय झेडपीएल चौकार. मला का ओळखलं जातं, मला का ओपनर साठी ओळखलं जातं आणि मला पद दिलं या ठिकाणी पाहायला मिळतंय शुभम साठी. गोरखनाथ मात्र सुरेख अशी गोलंदाजी करताना या ठिकाणी मात्र बीट केलं जात आहे. या ठिकाणी गोरखनाथ याची ख्याती कमी या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. जे बोलावं तितकं कमी आहे गोरखनाथ साठी. सुरेख अशी गोलंदाजी मात्र गोरखनाथ. या मात्र चेंडूवरती मोठा प्रहार जातोय. पुन्हा एकदा सीमा पार चेंडू. या चेंडूवरती 4 धावा धावसंख्या झाली ती म्हणजे 10 धावा. सुरेख अशी फटकेबाजी करतात. या ठिकाणी मात्र सुरुवात मात्र अप्रतिम केली ती म्हणजे शुभम याने. या प्रकारची फलंदाजी करावी लागेल जर सामना जिंकायचा असेल तर अशीच फलंदाजी करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. कारण त्या ठिकाणी गोलंदाजीचा जर विचार केला तर गोरखनाथ सारखं बलाढ्य असा गोलंदाज त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी आपल्याला 6 चेंडूवरती 6 धावा असतील त्या ठिकाणी सुद्धा तो रोखून धरेल अशी गोलंदाजी मात्र ऐवायची. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा सुरेख अशी गोलंदाजी. ब्लॉकचा चेंडू फेकला होता त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पाहूया धावसंख्या झाली 10 धावा. अजूनही 20 चेंडू आणि 47 धावांची गरज. 2 चेंडू शिल्लक अजूनही. पाहूया कशा प्रकारे होतोय सामना. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा चेंडू चेंडू दर्शवला जातोय. चेंडू जातोय सीमा पार 4 धावा. आता मात्र टाळ्यांचा गजर चारी बाजूला. चौफेरचा टाळ्यांचा गजर दत्तप्रसाद जांभारी संघासाठी. या ठिकाणी मात्र मोठा प्रहार. पुन्हा एकदा चेंडू जातोय अलंग कार्पेटचा फटका. चेंडू गेला सीमा पार 4 धावा. धावसंख्या झाले 19 धावा. ज्या प्रकारे रोहित याने फलंदाजी केली होती त्याच प्रकारची शेवटचा चेंडू असेल. पाहूया रोहितने फलंदाजी केली त्याच प्रकारची फलंदाजी. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा सीमा पार चेंडू जातोय. ज्या प्रकारे रोहित याने 23 धावा काढल्या त्याच प्रकारची फलंदाजी शुभम याने सुद्धा 23 धावा जमवल्यात. का माझ्या प्लेअरला तू खेळू शकतोस तर मी तुझ्या प्लेअरला का नाही खेळू शकत. या प्रकारची फलंदाजी मात्र दाखवून दिलंय. मी सुद्धा करणार आहे. माझ्या सुद्धा खेळाडूंची लाज मी राखू शकतो. या ठिकाणी मात्र दाखवून दिलंय ते म्हणजे शुभम आडवेरकर याने. यानंतर कॉमेंट्री करतील सुदेशजी पाटील. नक्कीच भक्तराज या ठिकाणी 23 पहिल्या इनिंगला सुरुवात झाली आणि 23 धावा खर्च केल्या गेल्या. त्यानंतर सुद्धा सेकंड इनिंगला सुरुवात झाली आणि 23 धावा खर्च केल्या गेल्या. मात्र त्याचा सर्वस्वी ठरलाय तो शुभम जो आयकॉन खेळाडू एक मानला जातो. नक्कीच कर्णधार आहे त्या संघाचा आणि त्याने 23 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. प्राथमिक गोलंदाजी करत असताना त्याने 23 धावा मिळवली. या ठिकाणी सज्ज झाला असेल तो आता मात्र प्रज्योत खेळण्यासाठी. बघूया प्रज्योत साठी राईट राऊंड मारा करणार आहे तो गोलंदाज असेल विपुल.
18 चेंडू आणि 34 धावांचं लक्ष असेल. आता मात्र डोळ्यासमोर बघूया विपुल हा चेंडू सजवला गेला. हा चेंडू नक्कीच फील्ड केला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या ठिकाणचं क्षेत्ररक्षण पाहायला खरोखर सुंदर. दत्तप्रसाद जांभारी यांच्या माध्यमातून आतापर्यंतची 23 धाव संख्या आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 23 खरोखर सुंदर अशी गोलंदाजी केली होती. मात्र त्याचा कुठेतरी समाचार घेतला होता शुभम याने. स्वतः कर्णधाराने त्याला माहित आहे आपल्याला आपल्या संघाला विजय संपादन करून द्यायचंय. कारण मी कर्णधार, मला का नियुक्ती केलं गेले माझी कर्णधारपदी, तर मी एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. माझ्यावरती जबाबदारी आहे आणि ती मी पार केलीच पाहिजे. माझ्या संघाचा विश्वास आहे माझ्यावर, तर तुम्ही कुठेतरी सार्थ ठरवला पाहिजे. आणि त्याच प्रकारची फलंदाजीला सुरुवात केली. 23 धावा खर्च केल्या गेल्या. 17 हॅलो, रस्त्यावरती ज्या गाड्या पार्किंग केल्या आहेत त्यांनी ताबडतोब गाड्या पार्किंग झोन मध्ये लावायच्या आहेत. आपलं जे मेन पॅव्हिलियन आहे त्याच्या पाठीमागे. नक्कीच या ठिकाणी वाईटचा इशारा आला पंचांकडून. कुठेतरी स्वयंमारा केला जातो. अतिरिक्त धाव खर्च केली जाते गोलंदाजच्या माध्यमातून आणि गोलंदाजाला कुठेतरी रोखण्याची नक्कीच फलंदाजावरती संधी आहे. मात्र कुठेतरी फलंदाज मात्र आक्रमक दिसतोय. कारण त्याला माहित आहे आपण 23 धावा प्राथमिक षटकामध्ये मिळवल्या आहेत. आपल्याला 57 धावा करायच्या 24 चेंडू मध्ये. आणि नाईट क्रिकेट बॉक्स स्पर्धा आपण खेळतोय. बॉक्स क्रिकेट मध्ये ही स्पर्धा खेळत असताना रस्त्यावर ज्या गाड्या उभ्या केलेल्या आहेत त्या कृपया 2 व्हीलर्स 4 व्हीलर्स असतील तर त्या पार्किंग झोन मध्ये लावायच्या आहेत लवकरात लवकर. नक्कीच या ठिकाणी जे आपल्याला सांगितलं गेलंय त्या आपण अंमलात आणावी. नक्कीच या ठिकाणी पार्किंग मध्ये कुठेतरी गाड्या आणून लावा. येण्या जाणाऱ्या गाड्यांना कुठेतरी अडथळा निर्माण करून. त्या दरम्यान फटका सजवला गेला. मात्र हा फटका जाईल 4 धावांसाठी. या ठिकाणी आता मात्र नक्कीच चांगला एक मोठा फटका म्हणावा लागेल. कारण गरज आहे आपल्या संघाला विजय संपादन करून. आणि प्रज्योत या ठिकाणी आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये फक्त 4 धावा नक्कीच केल्या आहेत. मात्र शुभमचा विचार केला 7 चेंडू खेळले आणि 20 धावा आपल्या संघासाठी प्राप्त केल्या गेल्या आहेत. नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा हा चेंडू मात्र ब्लॉक खेळला टाकला गेला हा चेंडू. आणि कुठेतरी मिस झाला चेंडू. मला वाटतं निर्धाव चेंडू येताना दिसतोय. नक्कीच कुठेतरी धाव संख्या असेल ती 28. 28 धाव संख्या आहे ती 28. 15 चेंडू अजूनपर्यंत शिल्लक आहे. धाव संख्या 28. रस्त्यावर उभ्या असलेल्या 2 व्हीलर्स लगेचच्या लगेच काढायच्या आहेत. ट्रॅफिक दोन्ही बाजूने अडलेले आहे. 2 बाजूला 4 व्हीलर्स मोठ्या गाड्या अडकलेल्या आहेत. 2 व्हीलर्स ज्यांच्या आहेत त्यांनी त्या कृपया लगेचच्या लगेच काढून घ्यायच्या आहेत. दोन्ही संघांना विनंती आहे की त्यांनी वेळ कमी करायचा आहे. आपला वेळ वाढवायचा नाही. चर्चा आपापसात जास्त करायच्या नाही. टीम मिटिंग घ्यायच्या नाहीयेत. कमी करायच्या टीम मीटिंग. या ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेलाय. नक्कीच या ठिकाणी आपल्याला एकच संधी असेल
एक अतिरिक्त धाव नक्कीच धाव खात्यामध्ये जमा केली जाईल. 29 धावा आता मात्र धाव फलकावरती लागले आहेत. 16 चेंडू आणि 28 धावांची गरज असेल. दोन चेंडू झालेत. हॅलो, पहिला डॉट बॉल, नंतर वाईड बॉल, नंतर 4 धावा आणि हा नो बॉल. 2च चेंडू झालेत. ओके, नक्कीच या ठिकाणी आतापर्यंत 2 चेंडूंचा फक्त खेळ झालाय. या ठिकाणी दुसरं षटक आपण हाताळतो आहे आणि आपल्याला कुठेतरी रोखायचं आहे. ते 57 धावांना रोखायचं आहे 24 चेंडू मध्ये आणि त्याचा विचार केला. पहिल्या षटकामध्ये 23, यानंतर आता मात्र खर्च करावे लागतात आपल्याला धावा. कारण अजून उर्वरित येणारे 4 चेंडू या षटकातील. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंतची धावसंख्या 29. 4 चेंडू अजून शिल्लक आहेत या षटकातील. बघूया हा चेंडू नक्कीच या ठिकाणी चांगला चेंडू म्हणावा लागेल आणि चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र क्षेत्ररक्षक या ठिकाणी नक्कीच कोणत्याही प्रकारची चूक करत नाही. प्रज्योतला मात्र या ठिकाणी आपल्या संघाला विजय संपादन करून द्यायचा आहे. आपल्या समोर आपला कर्णधार शुभम नक्कीच आहे त्या ठिकाणी. त्याला माहित आहे आपण आपला संघाचा विजय नक्की प्राप्त करणार आहोत. मात्र त्यासाठी खेळी करावी लागेल चांगल्या प्रकारची. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येताना दिसत आहे. 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव आले. सलग 2 चेंडू निर्धावले. आता मात्र 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल दुसऱ्या षटकातील. विचार करावा लागेल कारण प्राथमिक फलंदाजी आपण सुरुवात केली आणि 23 धावा नक्कीच प्राप्त केल्या आपल्या संघासाठी. आणि त्यानंतर आतापर्यंत फक्त 6 धावा या गोलंदाजाने दिल्या. त्या सुद्धा त्या 2 चेंडू स्वयं टाकले गेले. नक्कीच जर विचार केला तर या गोलंदाजाचा ज्या प्रकारे दुसऱ्या प्रकारचं षटक टाकलं गेलं होतं प्राथमिक फलंदाजी करत असताना त्याच प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. झुंजार जांभारी बी संघ चांगली गोलंदाजी करताना दिसला. आताचा फटका मात्र जाईल तो जाहीर क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. या ठिकाणी प्रज्योत या ठिकाणी नक्कीच प्रयत्न करतोय. शेवटचा 1 चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. धावसंख्या असेल 31. दत्तप्रसाद जांभारी संघ या ठिकाणी कुठेतरी 31 धावांपर्यंत जाऊन पोहोचलाय. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल 13 चेंडू आणि 26 धावांची आतापर्यंत अजून गरज असेल ती दत्तप्रसाद जांभारी संघाला. हा चेंडू नक्कीच फील्ड केला जातोय. धावसंख्या राहिली स्थगित 21 धावा. बॅट्समन
13 चेंडू आणि 25 धावांची अजून गरज असेल ती दत्तप्रसाद जांभारी संघाला आणि हा चेंडू या ठिकाणी 4 धावांसाठी जाताना दिसतोय. वाह काय फलंदाजी या ठिकाणी. धावसंख्या असेल 36. आता मात्र या ठिकाणी गणित चेंज केलं जाईल. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज असेल दत्तप्रसाद झुंजार जांभारी संघाला या ठिकाणी नक्की जिंकण्यासाठी. 12 चेंडू 21 धावा. बख्तराच्या दिशेने धन्यवाद. गोलंदाजीसाठी असलेले प्रथम पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतो. वैयक्तिक गटातील पहिलं आणि संघातर्फे तिसऱ्या षटक घेऊन आला प्रथम आपल्या संघासाठी. हा मात्र सुरेख चेंडू फेकला. थोडासा वळणदार चेंडू फेकला तर लेग कटचा या ठिकाणी वापर केला होता. या ठिकाणी शुभम याला मात्र शांत ठेवण्यामध्ये यश आलंय. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते ती म्हणजे या ठिकाणी हे पुन्हा एकदा आव्हानदार चेंडू फेकला जातोय. चेंडू जातोय जाहीर क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. आता मात्र थोडासा स्वेर मारा चालू केलाय. धावसंख्या झाली ती म्हणजे 38 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 19 धावा. जे कालच्या सत्रामध्ये जे शरीराने करून दाखवले तेच गोलंदाज मात्र या ठिकाणी कोण करून दाखवले ते पाहूया. या ठिकाणी मात्र मोठा प्रहार चेंडू गेला सीमा पार होतोय. खणखणीत चौकार या ठिकाणी मनगटाचा केलाय वापर. चेंडूने केलाय पुन्हा एकदा हवाई सफर. काय फलंदाजी मात्र पाहायला मिळत आहे. 1 टॉप बाउन्स चौकार. दहा चेंडू आणि 15 धावा. पाहूया शुभम साठी कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय परंतु सुरेख अशी गोलंदाजी मात्र करताना पाहायला मिळतोय. प्रथम या ठिकाणी मात्र अवांतर धावा. आता मात्र लय बिघडताना पाहायला मिळतोय प्रथम याची. आता मात्र जिंकण्यासाठी 10 चेंडू 14 धावा. रन रेट जर आपल्याला कंप्लीट करायचं असेल तर लवकर लवकर सामना संपवायचा असेल आणि लवकर लवकर आपण गाडी सुद्धा बाद करून घ्यायच्या आहेत. आपल्याला सामना जिंकायचा असेल तर या ठिकाणी मात्र सुरेख असं या ठिकाणी फटका खेळला होता परंतु तितकं ताकदीचं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं होतं. या ठिकाणी मात्र 9 चेंडू 14 धावा. पाहूया रोखण्यामध्ये यश येतंय काय. आता मात्र पाहू प्रथम याला मात्र गोलंदाजीचा सूर सापडलाय त्या ठिकाणी. या ठिकाणी मात्र मोठा फटका. चेंडू गेला सीमा पार 4 धावेसाठी. 9 चेंडू दर्शवला जातोय पंचांकडून. या ठिकाणी 5 धाव मिळते. धाव संख्या झाली 48 धावा. आता मात्र सामना येऊन पोहोचलाय 9 चेंडू 9 धावा. म्हणजे या यानंतर होणारा सामना चीजबंदर पालशेत विरुद्ध रॉनिश फायटर. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. लगेचच पुढच्या मॅचची नाणेफेक होईल. रोनिश फायटरचा कर्णधार आणि चिंचबंदर पालशेत संघाच्या कर्णधारांनी कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. नक्की या ठिकाणी एका धावेची फक्त गरज असेल. चेंडू असतील मात्र 6 आणि रोनिश फायटर संघ कुंदन
रोहिलकर इथे दाखल त्यांचा झालेले कोण आहेत. अपडेट आहे काय बघा ना फक्त. आणि चिचबंदर संघाचे कर्णधार सुद्धा इथे दाखल झालेले आहेत. दोन्ही टीमना विनंती आहे की त्यांनी शेक हँड करायचं आहे. बॉलर कोण होता हा? झुंजार आणि दत्तप्रसाद पहिल्या बॉलला काय आणि- झालंय? 1 रन. बाहेर यायचे ग्राउंडच्या. येस सर. आणि या ठिकाणी विजय संपादन केला तो दत्तप्रसाद